सो हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळी मी गेली होती नाश्ता खायला आखवडीमध्ये. नंतर नाश्ता करून मी आले होते क्लासला आणि क्लासमध्ये क्लास अटेंड केला आणि नंतर आज जायचं होतं आम्हा सगळ्या फ्रेंड्सला फिरायला. तर आम्ही खूप दिवसांनी फिरायला जाणार होतो आज. तर मग फायनली तो दिवस आला होता की आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून फिरायला चाललो होतो. तर आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला कळेलच. कामशेतमध्ये एक प्लेस आहे तिथे चाललो होतो. तर मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं की तिथे पुढे काही खायला भेटत नाही, सो मग तुम्ही इथूनच खायला घेऊन जा. तर तिथे गेल्यावरती म्हणजे पुढे आम्ही जसं जात होतो तसं खूप भारी नेचर होतं. नंतर आम्हाला पुढं गाव दिसलं. गावामध्ये आम्ही खूप सारे इथे बिस्किटचे व्हरायटीज होते. मग मी खूप सारे बिस्किट घेतले तिथून आणि एवढं छान नेचर होतं तिथलं. मला तो खूप जास्त आवडलं आणि मी खूप दिवसांनी फिरायला आले होते आणि मी फर्स्ट टाईम या प्लेसला गेले होते. ॲक्च्युली मी ह्याच्या आधी कधीच गेली नव्हती. फक्त फोटोज अँड व्हिडिओज बघितले होते मी आणि मस्त धबधबे वाहत होते. आणि तुम्हीही नक्की विजिट करू शकता या ठिकाणी. जास्त गर्दीही नसते आणि तुम्ही जाऊ शकता. जास्त वेळही लागत नाही. 1.5 तास लागतात फक्त. जास्तीत जास्त 1.5 तास लागू शकतात तुम्हाला. ट्रॅफिक वगैरे नसतं इथे, काही नसतं आणि पूर्ण मस्तपैकी खूप छान असं डॅम पण आहे तिकडे. तर तुम्ही नक्की विजिट करा या प्लेसला. तर ही आहे प्लेस घाटेश्वर शिव मंदिरच्या इथे आहे, कामशेतच्या इथे. सो मग तुम्ही विजिट करू शकता या प्लेसला. तो खूप मस्त धबधबे पण आहेत तिकडे. खूप फोटो काढायला खूप छान प्लेस पण आहेत. तर मग आम्ही फायनली तिथे पोचलो. तर भात लावणीचा कार्यक्रमामध्ये भात लावणीचं चालू होतं. सो नंतरून मग आमची अवस्था पूर्ण भिजून गेलेलो होतो आम्ही. नंतर फायनली आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि इथे आतमध्ये चाललं होतं फोटोशूट. आणि नंतर आम्हाला खूप जास्त भूक लागलेली होती. मग आम्ही जिंगाटला गेलो. नंतर मला शॉपिंग करायची होती. मग मी ज्युडिओला गेले. हे रेड कलरचं टी शर्ट आणि ही पॅन्ट घेतली होती. खूप छान वाटत होती मला आणि मग मी फायनली घेऊन टाकले. नंतर मी घरी गेले आणि मला एवढा कंटाळा आला होता. मी घरी आल्यावर जेवलेही नाही आणि डायरेक्टली झोपी गेले.